कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा रे दुरावा सावकाश बसा सावकाश मी पाणी घेऊन आले हा अण्णा हे कधी आले नमस्कार काय काय झालं ना काही नाही जरा गरगरलं म्हणून होते कुठे बस स्टॉप वर उभे होते तेव्हा अचानक घेरी आली तुम्ही गिरगावला गेला होता हे विरारला राहतात अण्णा पाणी गिरगावलाच भेटले तुम्ही विरारवरून गिरगावात गेलात मला माझ्या मित्राला भेटायचं होतं म्हणून अच्छा म्हणजे तिथे तुम्ही कुणालाही न सांगता गेलात म्हणून हे घडलं आणि म्हणून तुम्ही त्यांना इथं आणलं काका आम्हाला माहिती आहे आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे लिहिलेलं नाहीये आम्ही फोन करून आधी परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि मी इथे राहणार नाहीये मला काय झालंय आता डॉक्टरांनी इंजेक्शन सुद्धा दिलंय आता बरं वाटेल मला अण्णा बसा बसा तुम्ही बसा बसा हा बसा शांत बसा इथे शांत बसा हा काका मी या घरात फक्त माझे नियम चालतात मग मी कोणाचंही ऐकत नाही मग ते बरोबर असो की चूक मला शेवटी जे पटतं ते मी करतो म्हणून आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता इथून कुठेही हलायचं नाही अरे काय रे माझी कसली परवानगी कोण आहे मी आहे कोण कॉन्ट्रॅक्ट मध्ये नियम असतात काय करू नका असं लिहिलेलं असतं माणुसकी ठेवू नका हे नसतं लिहिलेलं हो खरंच मी म्हणतो आता खरंच मी बरं आहे मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मी तुमचं ऐकलं होतं ना मग आता हे माझं घर आहे इथे मी म्हणेन तोच कायदा समजलं माझं ऐकायचं हे बोलायचं असेल तर नंतर बोलू आधी तुम्ही आराम करायचा यांना आत न्या थोडा वेळ आराम करू दे बाकीचं नंतर हा मी शकुला थांबून ठेवतो तिला सांगतो ती करेल काहीतरी खायला हा खरोखर नको उगाच कशाला त्यांना त्रास
मला तिला आवडतो त्रास द्यायला असं समजा. मग अहो, हे काय बोलायचं ना नंतर नंतर, आता नाही. आणि हो तुम्हा दोघांशी पण बोलणार आहे मी, पण ते नंतर शांतपणे. आधी आहे ना, जा आत घेऊन जा. हो जा 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 आत जा जा. हा चला अण्णा. न्या त्याला न्या. आता आदिती चला चला जा. सावकाश. हा ती अगं बरं आहे मी. अण्णा काका खूप स्ट्रिक्ट आहेत. तुम्ही त्यांचं नाही ऐकलत ना तर ते आमच्यावर रागवतील. अण्णा प्लीज आता कसलाही विचार न करता फक्त आराम करायचा आहे तुम्ही. आणि आदिती, यांना सांग बरे झाल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही. खिचडी पचायला हलकी. अण्णा घ्या. तुमच्या सुने इतकी चांगली करून नाही राहिलो, पण प्रयत्न करायले. येते. जय, आपण दादा वहिनींना कळवलंच नाहीये. काळजी करू नकोस, मी त्यांना फोन लागत नव्हता म्हणून SMS करून ठेवला. नाही पण मला असं वाटतं की त्यांना फोन कर परत एकदा, बघ उचलतायत का. ठीक. थांब थांब थांब, मी बघते. बरं झालं तुम्ही इथे भेटलात. अहो किती शोधायचं तुम्हाला. हे घ्या. अहो तुम्ही विसरला होतात. थँक्यू. मी हीच पिशवी शोधत होते. थँक्यू. अहो किती हाका मारायचे तुम्हाला. किती फोन लावले, तुम्ही फोन पण नाही उचलला. मी नाही, काय झालं ना, माझा फोन सायलेंटवर राहिला असेल म्हणून मी उचलला नाही, पण ह्याच्यासाठी थँक्यू. मॅडम पण तुम्ही सांगितलं ना तुमचे बाबा आजारीत म्हणून. बाबा नाही, काका. अच्छा, काका का. पण तो माणूस तर म्हणाला बाबा म्हणून. असू दे, त्या माणसाला माहित नसेल. पण तुम्हाला सांगतो मॅडम, सध्या 7च चालू आहे तापाची. प्रत्येक घरातले 4-4 लोक तरी आजारी आहेत. हो, मी जाऊन आले डॉक्टरकडे, पण आता बरे आहेत ते, अगदी ठणठणीत आहेत. बाकी घरातले कसे आहेत सगळे. ठीक आहेत ना एकदम. घरातले ना सगळे एकदम मजेत, ठणठणीत, सगळे छान. ह्याच्यासाठी थँक्यू. कोण आलंय ग. कोणी सेल्समॅन आला असेल तर हाकलून दे. आणि विमा कंपनीचा एजंट आला असेल तर त्याला सांग इथं कोणीही मरत नाहीत, सगळे अमर लोक राहतात इथं. तुम्ही कशाला तुमचं बीपी वाढवले. ती आदिती आहे ना बघायला. तुम्ही जा, चहा घ्या. पप्पा चहा उचलला बघा. जा जा जा. नाही, 1 मिनिट. अहो काय झालंय माहितीये, माझे काका खूप स्ट्रिक्ट आहेत आणि घरी कोणीही आलेलं त्यांना आवडत नाही. काय सांगता. हो, म्हणून म्हणते तुम्ही निघा लवकर, नाहीतर. काय अजून गेला नाही वाटतं. नाही, मी बघतो ना. तुम्ही चहा घ्या. साखर नाही टाकली. ढवळे तो कशाला. ते बघा दूध तू चालू आहे. जा जा बघा.
प्लीज निघा, पण- त्यांचा मूड खूप वाईट आहे. अहो, खूप. पण त्याला सांगा ना मी सेल्समन नाही म्हणून. हो मी सांगते, पण तू हे अजून गेले नाही. नाही तेच तर सांगते कधीपासून. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सांगा. आठवड्यापूर्वी असाच एक सेल्समन आलता. बर. काय केलं जाईच ना. मग काकाला लई राग आला. त्याने घेतला दगड आणि हाणला डोक्यात. म्हणून म्हणतो, कशाला रिस्क घेता? तुमच्या जीवाचं काही झालं तर? नाही, पोराबाळांचं कसं होणार ना? म्हणून सांगते, निघा. निघतो. बघा, काळजी. गेला नाही का अजून? जातो. काय गेला का तो? आबा कसा बसा हाकलले त्याले? हो. आय एम प्राऊड ऑफ यू. दरवाजा वाजला ना? नाही. हा काय वाजतोय? उघडा. नाही कोणी नाहीये. अरे दरवाजा उघडा. ते असंच वाजायले. बाजू काका आम्ही बाजू बाजू. तुम्ही इथे काय करताय? काय जनरली मी माझ्याच घरात राहत असतो. आदिती, अगं तू काय? जय, हो, जय आणि अदिती इथं माझ्या बरोबर माझ्याच घरात राहतात. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? हो तर आलेल्या पाहुण्यांशी कसं वागावं याचे यांचे क्लासेस आहेत. मी गेलो होतो एकदा. शोभा, तू बोलली नाहीस मला कधी. तुम्ही गप्प बसाव. या आत या. काय उंबरड्याच्या बाहेर असलेल्या लोकांशी मी जास्त आपुलकीनं बोलत नाही. या या या. हा, चकू जरा थंडगार पाणी. नाही नको, सरबत आणलं. बसा. अण्णा इथेच आहेत ना? नाही आहे तिथे. नाहीये? अरे असं कसं नाहीये? मी तुमच्या बरोबरच होते ना? अरे अरे कुठे, म्हणजे कुठे आहेत ते? अरे देवा, अरे शोधायला नको का त्यांना? म्हणजे उद्या काही झालं, कुठे काही गेले, काही झालं त्यांना तर अरे तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना आम्हाला. तुमचं काय, तुमचं ठीक आहे, पण आम्ही सांभाळतो ना त्यांना. उद्या तर लोक आमच्याच तोंडात शेण घालतील, म्हणतील मुलाने आणि सुनेने म्हाताऱ्या बापाला वाऱ्यावर सोडलंय. दुसरं काय? वहिनी, दादा मी हरवले ते. आठवण झाली तुम्हाला अण्णांची? म्हणजे काय की ते सिनेमा उशिरा सुरू झाला ना. म्हणजे उशिराच कळणार ना आम्हाला. आता सिनेमा संपल्यानंतर उशिरा गेलो ना आम्ही घरी. मग तिथे गेल्यानंतर कळलं. मी लगेच जायला फोन केला, त्याने फोन काही उचलला नाही. वहिनी मी मेसेज केला होता ना. मेसेज?
कुठला मेसेज? मला नाही मिळाला कुठला मेसेज. जयनी सांगितलं होतं ना अण्णा आमच्या बरोबर आहेत म्हणून, आणि दुपारीच पाठवला होता त्यांनी हा मेसेज. नाही बाई, मला असा कुठलाच मेसेज मिळाला नाही. मग ते इथं असतील असं काय वाटलं तुम्हाला? अंदाज केला आम्ही, हो की नाही हो? हा, मग आम्हाला अंदाज आलाच. ह्यांच्याकडे जाणार, दुसरं काय? स्वतःच्या संगोपनावर कसला कॉन्फिडन्स आहे हो तुमचा? हे बघा, तुम्ही भलते सलते आरोप करू नका माझ्यावर. लक्षात ठेवा, मी कोणाचं इथे ऐकणार नाही आणि हा आमच्या घराचा प्रश्न आहे. तुम्ही त्यात मध्ये का बोलताय? कारण हे माझं घर आहे. मग तुम्ही आम्हाला काय वाटेल ते बोलणार आहात का? तुम्ही बोला ना, तुम्ही गप्प का? बोला. हो ना, म्हणजे वाटेल तसं बोलणार का तुम्ही? काय तुम्ही नाही बोलत त्यांच्याशी? काय हो? आणि बोलत काय, वागतही असाल तुम्ही त्यांच्याशी फारक्यांसारखे. नाहीतर तुमच्याकडून ते घर सोडून गेले नसते आणि दुसरीकडे कुठेही न जाता जय आणि अदितीला भेटले नसते. हा, म्हणजे ते तुम्हाला भेटले? पण मग हे आधीच का नाही सांगितलं? आहेत कुठे ते? अण्णा आराम करतायत. सदा काकांना भेटायला गेले होते, तिथे चक्कर येऊन पडले. आम्ही योगायोगाने त्यांना पाहिलं आणि इथे आणलं. मग हे तेव्हाच नाही का सांगायचं आम्हाला? सिनेमा चालू होता ना तुमचा. एक लक्षात ठेवा, आज हे नसते ना तर ते नसते. खरं तर तुम्ही या मुलांचे आभार मानायला हवेत, तर तुम्ही त्यांच्यावरच ओरडताय. आणि तुम्ही यांच्याशी असेच वागत असणार हे मी तुमच्याकडे आलो ना तेव्हाच कळलं मला. आज काय पुरावाच मिळाला? हे बघा, झालंय सगळं बघून. नशीब समजा हे त्यांनी बघितलं नाही, नाहीतर अदिती या 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 या. काय झालं? नाही काय नाही, तुमची सून आणि मुलगा आलेत, त्यांना जरा धीर देत होतो. काय? हो ना. काय दिवसभर काळजी करत फिरले? पाहत असलेला सिनेमा सुद्धा अर्धवट सोडावा लागला हो यांना. मग काय शेवटी शोधत शोधत बिचारे इथपर्यंत आले. भाग्यवान आहात हो तुम्ही. बस बोलत बसा आपल्या सुनेशी आणि मुलाशी. हो काय, मी जरा जातो, आडवा होतो. माझं काम झालंय. टको, अगं सरबत नाही दिलंस यांना अजून? काय बोलून बोलून घशाला कोरड पडली असेल ना यांच्या. अण्णा, अहो कुठे होता तुम्ही? काय झालं तुम्हाला?
किती किती शोधलं आम्ही तुम्हाला माहितीये. हो, माझं चुकलंच. मी सांगून जायला पाहिजे होतं. फोन नाही ना माझ्याकडे. बघितलंत ना जय, आता तू ना अण्णाने एक छोटासा फोन देऊनच टाक रे बाबा. उगाच ही अशी पंचायत नको व्हायला. लगेच फोन तरी करतील ना. हं? हो. तुम्ही बोलणार आहात की नाही काही? हो अण्णा, चला आता. बरं वाटत असेल तर आपण घरी जाऊया ना. हो, एकदा केतकरांना सांगतो आणि मग निघूया. हो, कशाला कशाला त्यांच्याकडे जाताय? आताच पडायला गेलेत ना ते. राहू दे राहू दे. खरंच देव माणूस आहे तो. हो ना. मला म्हणाले 4 दिवस राहा म्हणून. मला सोडायलाही येतील ते आता. नाही नाही, कशाला उगाच त्यांना त्रास. हो की नाही? हो हो. मग आमच्या बरोबर चला तुम्ही. हा हो, निघूया.